दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी संत नामदेव साहित्य नगरी शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोहरा बुद्रुक तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित मुंबई हिंगोली जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी संमेलन अध्यक्ष अशोक अर्धापूरकर यांची प्राध्यापक दत्ता सावंत व प्राध्यापक हापगुंडे यांनी मुलाखत घेतली। त्यानंतर मराठी भाषेत बोलीचे महत्त्व यावर परिसंवाद घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयू भाटकर महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई सदस्य हे होते। रात्री ठीक 7 वाजता सुप्रसिद्ध गायिका अनुराधाताई नांदेडकर यांचा संगीत रजनी कार्यक्रम झाला। यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक अर्धापूरकर, संस्थेच्या अध्यक्षा छाया चिमनराव धवसे, मुख्य संयोजक प्रमोद धवसे, प्राध्यापक विलास वैद्य, कार्यवाहक गोडाती काळे, स्वागत अध्यक्ष डॉक्टर संजय नाकाळे, कवी कलानंद जाधव, प्राध्यापक डॉक्टर पंडित शिंदे, डॉक्टर प्रेमेंद्र बोथरा, गणेश येवले, सुमन दुबे, पारिजात देशमुख, डॉक्टर राधिका देशमुख, सिंधुताई दहिपळे, कवी रतन आडे, राजकुमार मोरगे, नामदेव आबळे यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। साहेब शेतीला हमी भाव लागू कराना, पुरात वाहिले गुर ढोर नोंद कशी करणार। प्रथम हिंगोलीतलं हे जे जिल्हा साहित्य संमेलन 2 दिवस आयोजित केले गेलेलं आहे। या संमेलनाची जी संयोजन संस्था आहे श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था, या संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत ज्याला आम्ही शॉर्ट नोटीस म्हणतो, कमी कालावधीमध्ये या संमेलनाचं आयोजन करणं ही साधी गोष्ट नाही। आणि हिंगोलीतलं हे असं पहिलं संमेलन आहे असं मी हिंगोलीकरांकडून ऐकतो आहे। तर माझ्या दृष्टीनं मराठी भाषा संवर्धन हा जो मराठीच्या भविष्यातला जो काही वाटचालीचा इतिहास राहणार आहे त्यातला हा एक मैलाचा दगड आहे, एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे की मराठी साहित्य विश्वात आणि इथल्या हिंगोली जिल्ह्यातली जी मराठी आहे, ज्या मराठी बोलीभाषा आहे त्यांच्या संवर्धनासाठी आणि अभिजात मराठी भाषेचा जो एक वैभवशाली इतिहास भविष्यात लिहिला जाईल त्याच्यामध्ये मराठी भाषेच्या जागरणासाठी साहित्यिकांसाठी नव्या पिढीतले जे लेखक आहेत, लेखिका आहेत, कवयित्री आहेत, समीक्षक आहेत त्यांना ही स्फूर्ती देणारं आणि प्रेरणादायी असं हिंगोली जिल्हा साहित्य संमेलन आहे आणि ते निश्चित यशस्वी झालेलं आहे आणि ते एक मैलाचा दगड, एक टप्पा ठरलेला आहे, इतिहासातलं एक ते सुवर्ण पान आहे असं या संमेलनाकडे मी पाहतो। पुन्हा एकदा संमेलनातले सगळे जे संयोजक आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्यात असेच साहित्यिक उपक्रम या हिंगोलीच्या मातीत व्हावेत। आणि या संमेलनाच्या निमित्तानं जे या ठिकाणी प्रेक्षक आले आहेत, विशेष करून जे तरुण लेखक आले आहेत, लेखिका आलेले आहेत, त्यांच्यातून मराठीतला भविष्यातला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा हिंगोलीच्या मातीतलाही आजचा तरुण लेखक भविष्यात व्हावा अशी शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।